नमस्ते स्टुडंट्स. आज आपण टाइप्स ऑफ लॅटिसेस हा आर्टिकल बघणार आहोत. मागे घेतलेला आहे मी, पण अनेकदा रिव्हिजन म्हणून अनेकदा घेते. सो टाइप्स ऑफ लॅटिसेस इन टू डायमेन्शनमध्ये किती टाइप्स आहेत लॅटिसचे? देर आर 5 टाइप्स. 5 कुठले कुठले? ओके, वन बाय वन बघूया आपण. फर्स्ट जो आहे तो ऑब्लिक, OBLIQUE. ओके, ऑब्लिक याच्यामध्ये कसं असतं तर AB जे डिस्टन्स आहे, ओके, हे ए बी डिस्टन्स इक्वल नाही आणि दोन्हीमधला अँगल देखील इक्वल नाही, असं जे लॅटिस आहे त्याला काय म्हणायचं? ऑब्लिक लॅटिस. ओके, ए साईड ही बी साईडच्या इक्वल नाही आणि मधला अँगल जो आहे अदर दॅन 90 डिग्री, तो 90 डिग्री असायला नको आहे, अशा लॅटिसला काय म्हणायचं? ऑब्लिक. ओके, सेकंड टाईप जो आहे तो काय आहे? रेक्टँग्युलर. रेक्टँग्युलर म्हणजे कसं? हे दोन्ही साईड्स इक्वल नसतात, पण त्यांच्यामधला अँगल हा किती असतो? 90 डिग्री. ओके, ए इज नॉट इक्वल टू बी बट अँगल बिटवीन देम इज 90 डिग्री. आणि हे जे ॲटम्स आहेत हे कॉर्नरच आहेत, म्हणून प्रिमेटिव्ह रेक्टँगल म्हणतात त्याला. काय म्हणतात? प्रिमेटिव्ह रेक्टँगल. प्रिमेटिव्ह युनिट सेल म्हणजे आपण काय बघितलेलं आहे. ओके, प्रिमेटिव्ह म्हणजे ज्याच्या कॉर्नरलाच ॲटम असतात, अशा शेलला काय म्हणायचं? प्रिमेटिव्ह. रेक्टँग्युलर हा शेप कसा असतो? एक साईड, दोन्ही साईड इक्वल नसतात, पण अँगल कसा असतो? 90 डिग्री. ओके, थर्ड जे आहे सेंटर्ड रेक्टँगल. हाही रेक्टँगलचाच टाईप आहे, फक्त ह्याचे काय? सेंटर्ड म्हटल्यानंतर सेंटरला एक ॲटम आहे, म्हणून ह्याला काय म्हणलेलं आहे? सेंटर्ड रेक्टँगल. ए इज नॉट इक्वल टू बी, गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. सरळ सरळ टू डायमेन्शनल लॅटिस टाईप्स असं लिहित असताना असंच लिहून टाकायचं, त्याचा नंबर लिहायचं. ऑब्लिक लॅटिस, त्याच्यामध्ये ए इज नॉट इक्वल टू बी असतं आणि गॅमा इज इक्वल नॉट इक्वल टू 90 डिग्री, आणि अशी फिगर काढायची. ओके, रेक्टँगल प्रिमेटिव्ह रेक्टँगलमध्ये असंच डायग्राम काढायचं, त्याचे जे आहेत ते लिहायचे. लॅटिस ए इज नॉट इक्वल टू बी, गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. सेंटर रेक्टँगल सेम असंच लिहायचं. ओके, सेम जसं वहीमध्ये आहे तसंच तुम्ही लिहू शकता. हे तुम्हाला मी नंतर फोटो काढून पाठवते. सो इन स्क्वेअर लॅटिसमध्ये कसं असतं? ए इज इक्वल टू बी म्हणजे दोन्ही साईड इक्वल असतात, अँगल 90 डिग्री. स्क्वेअर शेप आपल्याला माहिती आहे इन जनरल. ओके, स्क्वेअर शेप कसा असतो? दोन्ही साईड्स इक्वल्स असतात आणि अँगल जे आहेत स्क्वेअरमधले ते किती असतात? 90 डिग्री. फिफ्थ जो टाईप आहे टू डायमेन्शनल आहे तो हेक्झागोनल म्हणजे दोन्ही साईड इक्वल आहेत, अँगल किती असेल? 120 डिग्री. अशा लॅटिसला काय म्हणायचं? हेक्झागोनल लॅटिस. ओके, इन दिस टाईप वी हॅव सीन टू डायमेन्शनल लॅटिस. किती लॅटिस आहेत? 5 टाईप्स. ओके, आता 3 डायमेन्शन बघण्याअगोदर तुम्हाला थोडक्यात काही माहिती पाहिजे. काय तर इंटरॅक्झियल और इंटरफेसियल अँगल्स म्हणजे काय हे माहिती पाहिजे. काय ते? अँगल्स बिटवीन एनी टू क्रिस्टोग्राफिक ॲक्सिस. दोन्ही कुठलेही दोन ॲक्सिस म्हणजे क्रिस्टोग्राफी ॲक्सिस त्याच्यामधला अँगल म्हणजे काय? इंटरॅक्झियल अँगल. का इथे बघा दाखवल्यासारखं. आता ए आणि बी, एक्स आणि वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस, याच्या अलॉंग काय असतो? हा लॅटिस ए असतो, याच्या अलॉंग लॅटिस सी, याच्या अलॉंग लॅटिस बी. ओके, आता हा जो अँगल आहे तो करस्पॉन्डिंग याच्यामधला जो इंटरॅक्झियल अँगल आहे तो किती आहे? अल्फा, बीटा आणि गॅमा असा अँगल्स दिलेला आहे. लक्षात ठेवायला काय म्हणायचं? इंटरॅक्झियल अँगल्स. ओके, डिपेंडिंग अपॉन द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी म्हणजे काय? डिस्टन्स अलॉंग एक्स ॲक्सिस, डिस्टन्स अलॉंग वाय ॲक्सिस, डिस्टन्स अलॉंग झेड ॲक्सिस म्हणजे ए बी सी आहे, आणि अँगल त्यांच्यातला काय? अल्फा बीटा काय आहे? त्याच्या अँगल बिटवीन दॅट ॲक्सिस. ओके, डिपेंडिंग अपॉन द व्हॅल्यू ऑफ ए बी सी अँड अल्फा बीटा गॅमा या दोन पॅरामीटर्सच्या व्हॅल्यूवरून त्याचे 7 क्रिस्टल सिस्टीम्स आहेत. 3 डायमेन्शनमध्ये किती? 7 क्रिस्टल सिस्टीम्स, ज्या की आपण बघितलेल्या आहेत. तर मी एकदा रिव्हिजन म्हणून तुम्हाला दाखवते. ते बुक्समध्ये दाखवत तुम्हाला. काही जणांचे म्हणणे आले की बुक्समधलं दिसत नव्हतं, म्हणून मी हे नोट्स काढलेल्या होत्या, त्या नोट्समधलं तुम्हाला दाखवत आहे. ठीक आहे, तर 3 डायमेन्शनल लॅटिसमध्ये कशावरून? 3 डायमेन्शनल लॅटिस ए बी सी आणि अल्फा बीटा गॅमा याच्या व्हॅल्यूजवरून 3 डायमेन्शनल लॅटिस टाईप्स हे इथं दिलेले आहे. ओके, फर्स्ट जो सिस्टीम आहे ती क्युबिक सिस्टीम आहे. लॅटिस टाईप्स 3D मधली फर्स्ट कुठली आहे? क्युबिक म्हणजे घनाकृती, घन. आपल्याला माहिती आहे ठोकळा त्या साईजचा. त्याच्यामध्ये काय असतं? तिन्ही साईड्स इक्वल्स असतात. ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी असतं, आणि त्याच्यामधला जो अँगल आहे तो किती असतो? 90 डिग्री. अँगल बिटवीन देम इज 90 डिग्री.
सो हे क्युबिकचे 3 टाईप्स आहेत. आणखी कुठले कुठले? सिम्पल क्युबिक. सिम्पल क्युबिकमध्ये काय, ॲटम्स हे फक्त कॉर्नरलाच असतील. ओके. बॉडी सेंटर्ड म्हणजे बॉडीच्या सेंटरला एक ॲटम. फेस सेंटर म्हणजे 6 फेस आहे त्याला, प्रत्येक फेसच्या सेंटरमध्ये. मागचं लेक्चर तुम्ही व्यवस्थित बघा, त्याच्यामध्ये सांगितलेलं मी फेसची फिगर ड्रॉ करून व्यवस्थित पॉईंट्स दाखवलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. आता फक्त मी रिव्हिजन केली. ओके. तर क्युबिकमध्ये अशा 3 सिस्टीम्स आहेत. कुठले कुठले? सिम्पल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि फेस सेंटर्ड क्युबिक. ठीक आहे, राहील लक्षात. नेक्स्ट जी सिस्टीम आहे ते टेट्रागोनल. याच्यामध्ये कशा आहेत लॅटिस पॅरामीटर्स? ए इज इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी. हे तिन्ही अँगल्स 90 डिग्री. ओके. एक साईड वेगळी. याच्यापेक्षा क्युबिकमध्ये काय सगळं इक्वल होतं का नाही, याच्यामध्ये फक्त एक साईड इक्वल नसते, बाकी सेम पॅरामीटर. याच्यामध्ये ह्याचे 2 टाईप्स आहेत. कुठले? सिम्पल टेट्रागोनल, बॉडी सेंटर, बॉडीच्या सेंटरला एक, आणि सिम्पल टेट्रागोनल एक, असे 2 टाईप्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड टाईप, ऑर्थोरोम्बिक. ऑर्थोरोम्बिक म्हणजे काय, एकही साईड इक्वल नाही. आपण बघलं होतं एक 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 सिमेट्रिकपासून आपण असिमेट्रिक करतो. क्युबिकमध्ये इक्वल, टेट्रागोनलमध्ये एक साईड आणि इक्वल. ऑर्थोरोम्बिकमध्ये दोन्ही साईड इक्वल नसतात, पण अँगल हा 90 डिग्री आहे. ठीक आहे. तर ऑर्थोरोम्बिकचे किती टाईप्स आहेत? ऑर्थोरोम्बिक सिस्टीमचे 4 टाईप्स आहेत. कुठले कुठले? सिम्पल ऑर्थोरोम्बिक, जसे की काय असतील, कॉर्नरलाच ॲटम असतील. सिम्पल ऑर्थोरोम्बिक काय, फक्त कॉर्नरलाच ॲटम. बॉडी सेंटर्ड म्हणजे बॉडीच्या सेंटरला असेल एक ॲटम. एंड सेंटर म्हणजे खालच्या फेसला एक आणि वरच्या फेसला एक, असे एंड सेंटर्ड. फेस सेंटर्ड म्हणजे प्रत्येक क्यूबच्या फेसला. ओके. प्रत्येक क्यूबच्या फेस मी काढून दाखवलं होते मागच्या वेळेस फिगर, तरी आणि तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. प्रत्येक क्यूबच्या फेसला कसं ते फेस सेंटर्ड क्यूब व्यवस्थित ड्रॉ करायचा. ठीक आहे. अशा प्रकारे प्रत्येक, आता या समोरचा क्यूब झाला, याच्या सेंटरला हा इकडचा क्यूब झाला, याच्या सेंटरला हा, इथला याच्या सेंटरला हा, सेंटरला हा, सेंटरला हा, जो पाठीमागचा क्यूब आहे त्याच्या सेंटरला हा. अशा प्रकारे 6 फेस असतात ना, 6 फेसच्या प्रत्येक फेसच्या सेंटरला हा एक फेस. ओके. हा एक फेस याच्या सेंटरला. ओके. हा एक फेस याच्या सेंटरला, हा एक फेस याच्या सेंटरला. ओके. समोरचा इथं, पाठीमागचा इथं. ओके. समोरचा हा आणि पाठीमागचा जो आहे तो हा फेस. ठीक आहे. अशा प्रकारे प्रत्येक फेसच्या सेंटरला. ओके. फेस सेंटर्ड असे. मग ऑर्थोरोम्बिकचे किती? 4 टाईप. जास्तीत जास्त हे ऑर्थोरोम्बिकचे 4 टाईप आहेत. त्यानंतर क्युबिकचा नंबर लागतो. क्युबिकमध्ये किती? 3. क्युबिकमध्ये 3, ऑर्थोरोम्बिकमध्ये 4. ओके. नेक्स्ट टाईप आहे रोम्बोहायड्रल, त्यालाच म्हणतात ट्रायगोन. रोम्बोहायड्रल, ट्रायगोन. ह्याच्यामध्ये कशी आहे, तिन्ही साईडच्या इक्वल आहेत. ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी. ओके. आणि अँगल जो आहे तो फक्त काय, अल्फा बीटा गॅमा जो अँगल आहे तो 90 डिग्री असायला नको आहे. हा अल्फा बीटा आणि गॅमा हा जो अँगल आहे तो किती, 90 डिग्री असायला नको आहे. असा विषय, अशी लॅटिस सिस्टीम आहे, त्याला काय म्हणायचं, रोम्बोहायड्रल. नेक्स्ट आहे हेक्झागोनल. हेक्झागोनल म्हणजे कसा, 2 डायमेन्शनमध्ये बघितलं होतं आपण. इज नॉट इक्वल टू बी आणि गॅमा जो आहे तो 120. तर इथे तसंच आहे. फक्त एक साईड इक्वल असेल, ए इज इक्वल टू. सो फॉर हेक्झागोनल, ए इज इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी, अँड अल्फा बीटा अँगल्स 90 डिग्री, गॅमा अँगल इज 120 डिग्री. सो ओके, दिस इज द रिक्वायर्ड कंडिशन. मग फिगर अशी दाखवायची, त्याच्यामध्ये ए आणि बी ह्या साईड्स कशा असतील, इक्वल. सी ही हाईट असते. ओके. सी ही काय, हाईट. अल्फा बीटा हे अँगल्स 90 डिग्री आणि गॅमा जो अँगल आहे, अल्फा बीटा 90 डिग्री, गॅमा अँगल हा 120 डिग्री. अशी फिगर काढून दाखवायचं. ओके. नेक्स्ट सिस्टीम आहे मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिक म्हणजे काय, तिन्ही साईड ज्या आहेत त्या अनइक्वल. ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी. अल्फा आणि गॅमा जो अँगल आहे तो किती असला पाहिजे, 90 डिग्री, विच इज नॉट इक्वल टू बीटा. बीटा हा अदर दॅन 90 डिग्री असला पाहिजे. ठीक आहे. तर सिम्पल मोनोक्लिनिक आणि
एंड सेंटर्ड मोनोक्लिनिक. असे मोनोक्लिनिकचे 2 टाईप्स आहेत. कुठले? सिंपल म्हणजे काय, फक्त कॉर्नरलाच, आणि एंड सेंटर्ड म्हणजे इथे एक सेंटरला ॲटम असेल, इथे एक सेंटरला, कॉर्नर आणि इथे एक आणि इथे. ठीक आहे, अशी झाली ही एंड सेंटर्ड मोनोक्लिनिक आणि सिंपल मोनोक्लिनिक, असे 2 टाईप्स आहेत त्याचे. लास्ट टाईप आहे ट्रायक्लिनिक. ट्रायक्लिनिक एकदम सोपं लक्षात ठेवायला. क्युबिकच्या अपोजिट ट्रायक्लिनिक म्हणजे एकही इक्वल नाही. ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी, अल्फा बीटा गॅमा ही पण इक्वल नाहीत. सिंपल ट्रायक्लिनिक सेल जी आहे ती अशी काढू शकतो मी. ठीक आहे, तरी ट्रायक्लिनिक. ओके, नाव सिमेट्री ऑपरेशन्स म्हणजे काय आहे बघायचं महत्त्वाचं. ओके, थोडक्यात सांगितलं होतं तरी सिमेट्री ऑपरेशन म्हणजे काय? सिमेट्री ऑपरेशन इज दॅट which transfer the crystal to itself, that is crystal remains invariant under symmetry operation. म्हणजे सिमेट्री ऑपरेशन म्हणजे काय? which transfer crystal to itself. समजा हा पेन आहे, हा पेनचा टोपण, हा ॲपिरियन्स मला असंच दिसाय म्हणजे असंच पाहिजे. जर मी रोटेट केलं याला तर किती रोटेशन करावं लागेल की मला हा ॲपिरियन्स जशी पेन आहे तसंच ॲपिरियन्स पेनचा आला पाहिजे. इट शुड बी इनव्हॅरियंट अंडर सिमेट्री ऑपरेशन. म्हणजे जशी पोझिशन आता आहे तशीच असली पाहिजे. समजा रोटेशन केलं मी, याचं रोटेशन किती करावं लागेल मग मला? 360. बघा, जशी पेन आहे तसंच राहण्यासाठी कसं करावं लागेल मला रोटेशन? 360 अशा प्रकारे. ठीक आहे, 90 डिग्रीने किती वेळेस करावं लागेल? 4 वेळेस. 1 2 3 आणि 4 अशा वेळेस. ठीक आहे, हे काय झालं? सिमेट्री ऑपरेशन कुठलं झालं? हे रोटेशन. म्हणजे की क्रिस्टल हे जसा अपिरियन्स आहे तसाच असला पाहिजे ते सिमेट्री ऑपरेशन ऑपरेट केल्यानंतर. जसा अपिरियन्स आहे तसाच, दॅट इज क्रिस्टल रिमेन्स इनव्हॅरियंट अंडर सिमेट्री ऑपरेशन. सो व्हॉट इज सिमेट्री ऑपरेशन? इज दॅट विच ट्रान्सफर क्रिस्टल टू इटसेल्फ. क्रिस्टल ते जसं आहे तशाच पोझिशनमध्ये ठेवतं, दॅट इज अंडर सिमेट्री. दीज ऑपरेशन्स कुठले आहेत? 4 ऑपरेशन्स आहेत. ट्रान्सलेशन, रोटेशन, रिफ्लेक्शन अँड इन्व्हर्जन. ठीक आहे, मग हा जो फर्स्ट आहे ट्रान्सलेशन काय? तो पॉईंट ऑपरेशन आहे. फक्त तो पॉईंटलाच ॲप्लिकेबल आहे. ओके, पॉईंट ऑपरेशन म्हणजे कसं? असे 2 पॉईंट्स आहेत. तर इथं डिस्टन्स टी. ट्रान्सलेशन इथल्या पॉईंटच्या इथं झाल्यानंतर इथलं डिस्टन्स टी असं. ट्रान्सलेशन बाय अमाऊंट टी. इथे एक ऑब्जेक्ट आहे, इथं ऑब्जेक्ट ट्रान्सलेशन केलं बाय टीनं इथं आलं, इथं ट्रान्सलेशन केलं इथं आलं, इथं ट्रान्सलेशन केलं इथं. म्हणजे डिस्टन्स सेम डिस्टन्स ट्रान्सलेशन केल्यानंतर ॲपिरियन्स चेंज होत नाही, जसं आहे तसंच राहतं. ओके, द क्रिस्टल रिमेन्स इनव्हॅरियंट अंडर ट्रान्सलेशन ऑपरेशन. म्हणजे पॉईंट जो आहे तसाच सेम डिस्टन्सला ट्रान्सलेट केल्यानंतर जसं आहे तसंच राहतं. ठीक आहे, दिस इज द ट्रान्सलेशन ऑपरेशन. The translation operation follows from the orderly arrangement of lattice. Orderly arrangement मुळे हे ट्रान्सलेशन ऑपरेशन असतं. इट मीन्स दॅट लॅटिस पॉईंट आर, एखादा लॅटिस पॉईंट आर कन्सिडर केला तुम्ही ट्रान्सलेशन वेक्टर्समध्ये बघितलेले आहे. जे ट्रान्सलेशन वेक्टरमध्ये एक्सप्रेशन्स तुम्ही लिहिलात तेच इथे लिहिलं तरी चालते. व्हॉट इज ट्रान्सलेशन? ट्रान्सलेशन ऑपरेशन फॉलोज फ्रॉम द ऑर्डरली अरेंजमेंट ऑफ लॅटिस. ऑर्डरली अरेंजमेंट लॅटिस त्याच्यामुळे हे ट्रान्सलेशन. इट मीन्स दॅट लॅटिस पॉईंट आर, समजा एखादा लॅटिस पॉईंट आर आहे, अंडर लॅटिस ट्रान्सलेशन वेक्टर ऑपरेशन टी. ओके, गिव्स अनदर पॉईंट आर डॅश. त्याचं आर ह्या पॉईंटचं ट्रान्सलेशन झाल्यानंतर काय दिलं? पॉईंट आर डॅश. जसं की समजा इथं असे हे लॅटिस आहे, समजा हा लॅटिस आहे. ठीक आहे, लॅटिस पॉईंट्स आहे. इथे एखादा आर याचं ट्रान्सलेशन झालं समजा इथून इथे आर डॅश हा पॉईंट. ओके, समजा इथून ओरिजिन आहे, दोन्ही कनेक्ट करून घेऊ. सो हे दोन्ही पॉईंट आहेत. आर इज इक्वल टू काय असतं? इथं काय ऑपरेट केलं आपण? ट्रान्सलेशन पर. सो हे जे आहे आर डॅशचा जो पॉईंट आहे सेकंड, तो आर डॅश इज इक्वल टू काय? त्याच्यात आरवरती का कुठलं ऑपरेशन केलं आपण? ट्रान्सलेशन. टी प्लस आर म्हणजेच आर डॅश. दॅट इज इथं तेच लिहिलेलं आहे, आर डॅश इज इक्वल टू काय? आर प्लस टी.
लॅटिस पॉईंट असेल बाय ट्रान्सलेशन ऑपरेशन तो कुठं पोहोचेल आर डॅश ऑफ पॉईंटला. मग हा जे दोन्ही पॉईंट आहेत ते सेम असतात, दे आर आयडेंटिकल, कारण ह्याच्या सराउंडिंग जे आहे सराउंडिंगला पॉईंट्स कसे आहेत सेमच आहेत, सेम डिस्टन्सवर आयडेंटिकल पॉईंट्स आहेत. म्हणून हे दोन्ही पॉईंट्स कसं सेम विच आर एक्झॅक्टली आयडेंटिकल, दॅट इज आर डॅश इज इक्वल टू काय येईल मग आर प्लस टी. आर ह्या पॉईंटचं आर डॅशला पोझिशन मिळते कशामुळं ट्रान्सलेशन ऑपरेशन ऑपरेट केल्यामुळे. ठीक आहे, सो आर डॅश इज इक्वल टू आर प्लस. सो नेक्स्ट लेटेस्ट स्टेप आहे रोटेशन. रोटेशन म्हणजे काय, तर क्रिस्टलमध्ये देर इज अ ॲक्सिस, क्रिस्टलमध्ये ॲक्सिस असतं का नाही, लॅटिस इज सेट टू पजेस रोटेशन सिमेट्री. एखादं लॅटिस रोटेशन सिमेट्री पजेस करतो किंवा इफ इट्स रोटेशन बाय अन अँगल थीटा अबाउट अन ॲक्सिस और अ पॉईंट इन 2 डायमेन्शनल लॅटिस ट्रान्सफॉर द लॅटिस टू इटसेल्फ. जसं लॅटिस आहे तसाच रोटेशन केल्यानंतर बघितलं होतं प्लेनचं आपण, जसं आहे तसं रोटेशन केल्यानंतर ट्रान्सलेट. आता हे तर ॲक्सिस झालं. ओके, हा काय झाला ॲक्सिस, सेंटरमध्ये काय ॲक्सिस, याच्याबद्दल आपण रोटेट करतो. ॲक्सिसबद्दल रोटेट केल्यानंतर काय ॲज इट इज तो आपल्याला दिसतो. म्हणून लॅटिस इज सेट टू बी पजेस रोटेशन सिमेट्री इफ इट्स रोटेशन बाय अन अँगल थीटा अबाउट अन ॲक्सिस ट्रान्सफॉर्म द लॅटिस टू इटसेल्फ. जसं आहे तसंच ठेवणं. Also the lattice inherent by rotation of 2π. मी आता दाखवलं 2π म्हणजे 360 रोटेट केलं तर तो लॅटिस जो आहे तो ॲज इट इज राहतो. द अँगल 2π मस्ट बी इंटिग्रल मल्टिपल ऑफ थीटा, दॅट इज म्हणजेच एन थीटा इज इक्वल टू 2π. लॅटिस कसा असला पाहिजे, मी इंटिग्रल मल्टिपल ऑफ 2π, दॅट इज एन थीटा इज इक्वल टू 2π. त्याच्यावर थीटा इज इक्वल टू काय व्हॅल्यू येईल 2π बाय एन. पायची व्हॅल्यू किती असते 180. ओके, द फॅक्टर हे पुढचा तसं पुढे सांगेल मी, पुढचा तसे करू नका. द फॅक्टर एन टेक्स इंटिग्रल व्हॅल्यूज. एन फॅक्टर म्हणजे काय आहे, हा इंटिग्रल व्हॅल्यूज घेत असतो अँड इज नोन ॲन मल्टिप्लिसिटी ऑफ रोटेशन ॲक्सिस. यालाच काय म्हणतात मल्टिप्लिसिटी ऑफ रोटेशन ॲक्सिस. द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एन विच आर कम्पॅटेबल विथ रिक्वायरमेंट ऑफ ट्रान्सलेशन सिमेट्री आर. पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ यांचे किती आहेत 1 2 3 4 अँड 6. ओके, यांचे पॉसिबल व्हॅल्यूज किती आहेत ह्या इक्वेशनमधल्या 1 2 3 4 अँड 6. म्हणजे रोटेशन सिमेट्री दाखवण्यासाठी यांचे व्हॅल्यूज कुठले आहेत 1 2 3 4 अँड 6. जस्ट फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल दाखवलं आहे. फॉर एन इक्वल टू 6 म्हणजे यांची व्हॅल्यू किती या इक्वेशनमध्ये दाखवलं. यांची व्हॅल्यू 6 असताना पायची व्हॅल्यू किती असते 180. तर किती डिग्रीने रोटेट करावं लागेल 60 डिग्रीला. यांची व्हॅल्यू 6 असताना ओके किती डिग्रीने रोटेट करावं लागेल, थीटाची व्हॅल्यू किती 60 डिग्री. थीटाची व्हॅल्यू थीटा इज 6 विच मीन्स दॅट द लॅटिस रिपीट्स इटसेल्फ विथ मिनिमम रोटेशन ऑफ 60 डिग्री. म्हणजे 60 डिग्रीच्या रोटेशननं लॅटिस रिपीट करतो इटसेल्फ. लॅटिस रिपीट इटसेल्फ बाय रोटेशन ऑफ 60 डिग्री. सच ए रोटेशन इज शोन इन फिगर. आता ते दाखवलेलं आहे 7चं रोटेशन 60 डिग्रीने. इथं 60 डिग्रीने इथं आला, नंतर 60 डिग्री इथं 60 डिग्रीने किती वेळेस रोटेट व्हावं लागलं त्याला 6 वेळेस. बघा किती वेळेस इथून इथं आला 1 2 3 4 5 6 असं 6 वेळेस रोटेट झाल्यानंतर तो त्याच्या इनिशियल जो किंवा ओरिजिनल जो अपीअरन्स आहे ट्रान्सफॉर्म टू इटसेल्फ बाय रोटेशन. हे असं दाखवलेलं आहे एक्झाम्पल. हे फिगर व्यवस्थित काढा, त्याच्यामधला अँगल 60 डिग्री दाखवा आणि 6 वेळेस रोटेशन दाखवायचं. रोटेशन करस्पॉन्डिंग टू द व्हॅल्यू ऑफ एन इज कॉल्ड एन फोल्ड रोटेशन. म्हणजे यांची जी व्हॅल्यू असेल ते फोल्ड रोटेशन. आता यांची व्हॅल्यू किती होती 6, मग हे काय झालं 6 फोल्ड रोटेशन. 1 असले की 1 फोल्ड रोटेशन. यांची व्हॅल्यू 2 असली की 2 फोल्ड रोटेशन. 3 असले की 3 फोल्ड रोटेशन. ठीक आहे, अशा प्रकारे जी व्हॅल्यू असेल ते फोल्ड रोटेशन होतं. 2 डायमेन्शन लॅटिस स्क्वेअर टाईप लॅटिस जो भेटला स्क्वेअर लॅटिस हॅज 4 फोल्ड रोटेशन सिमेट्री. त्याला किती असते 4 फोल्ड रोटेशन. म्हणजे 4 वेळेस जर 90 डिग्रीने फिरलं तर तो आपल्या ओरिजिनल पोझिशनला येत असतो. वी नोटेड दॅट रोटेशन ॲक्सिस मे और मे नॉट बी पास थ्रू अ लॅटिस पॉईंट. द फॅक्ट दॅट 5 फोल्ड रोटेशन इज नॉट कम्पॅटेबल विथ द ट्रान्सलेशन सिमेट्री ऑपरेशन. आता व्हायचं काय, यांच्या व्हॅल्यूज काय 1 2 3 4 अँड 6 5 फोल्ड नसतात. म्हणजे 5ची ही व्हॅल्यू नसते. का नसते तर आपल्याला ते बघायचं आहे. व्हाय 5 फोल्ड रोटेशन इज नॉट अलाउड इन अ क्रिस्टल, हे आपल्याला बघायचं रिझन्स आहेत. हा एक्झामला मागे विचारला होता
why five-fold rotations are not allowed in crystal. ओके, तुम्हाला माहिती असतं, माहिती राहो फाईव्ह रोटेशन्स का अलाउड नाही आहेत. जसं की यांची व्हॅल्यू 1 2 3 4 आणि 6 असते, पण 5 का नाही. ओके, हे आपण एक्झाम्पलद्वारे बघणार आहोत, फिगर काढू. ओके, त्याच्यासाठी काय कन्सिडर करायचं आहे बघा. कन्सिडर रो ऑफ लॅटिस पॉईंट्स. असा हा लॅटिस पॉईंट्सचा रो आहे, ABCD. ओके, लॅटिस पॉईंटचा काय रो आहे, ॲज शोन इन फिगर. ह्या फिगरमध्ये दाखवल्यासारखं. लेट टी बी द ह्या पॉईंट्स, ह्या पॉईंटपासून किती ट्रान्सलेशन झालं पाय अमाऊंट टी. ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत टी अमाऊंट, ह्या पॉईंटपासून ह्या म्हणजे टी अमाऊंट, हे डिस्टन्स किती टी. सो लेट टी बी द ट्रान्सलेशन वेक्टर अँड लेट द लॅटिस हॅव एन फोल्ड रोटेशन सिमेट्री. लॅटिसला इथं काही इन जनरल किती घेतलेलं आहे, एन फोल्ड सिमेट्री आहे असं कन्सिडर केलेलं आहे. विथ ॲक्सिस पासिंग थ्रू द लॅटिस पॉईंट परपेंडिक्युलर टू द प्लेन. म्हणजे ह्याचे ॲक्सिस कुठं पास होते, परपेंडिक्युलर टू द प्लेन. रोटेशन बाय एन अँगल थीटा. थीटा इज इक्वल टू काय 2π/n अबाउट पॉईंट बी अँड सी. आता इथं कसं अबाउट दिस ॲक्सिस रोटेशन्स व्हायला. ओके, बी आणि सी पॉईंटला काय रोटेशन्स व्हायला असेल. पॉईंट बी अँड सी इन क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. मग ह्याच्यामुळे कुठले पॉईंट्स मिळतात आपल्याला, बी डॅश आणि सी डॅश असे दोन पॉईंट्स मिळाले रोटेशन्समुळं. कुठले पॉईंट मिळालेत, बी डॅश आणि सी डॅश असे दोन पॉईंट्स मिळाले. ओके, जे की आयडेंटिकल आहेत कशाला, बी आणि सीला. बी आणि सी सारखेच हे दोन पॉईंट आहेत, बी डॅश आणि सी डॅश. ओके, विच आर आयडेंटिकल टू बी अँड सी. जसं पॉईंट्स बी डॅश आणि सी डॅश मस्ट ऑल्सो बी लॅटिस पॉईंट्स, तेही काय असतील मग लॅटिस पॉईंट्स असतील. अँड दे शुड ऑल्सो फॉलो द लॅटिस ट्रान्सलेशन सिमेट्री. तेही काय करतात मग ट्रान्सलेशन सिमेट्री फॉलो करतात. हेन्स बी डॅश सी डॅश मस्ट बी सम इंटिग्रल मल्टिपल ऑफ बी सी. बी डॅशची डिस्टन्स कसला असलं पाहिजे मग सम इंटिग्रल मल्टिपल. या म्हणजे काय इंटिग्रल मल्टिपल, ज्याची व्हॅल्यू काय असेल 1 2 3 4. इंटिग्रल कशाची, बी सीची. दॅट इज बघा फिगरमध्ये भेटल्यानंतर कळलं तुम्हाला. बी डॅश सी डॅश इज इक्वल टू सम इंटिग्रल मल्टिपल एम इंटू बी सी. बरोबर आहे. तर हे रिलेशन ठेवणं महत्त्वाचं आहे. बी डॅश सी डॅश इज इक्वल टू काय एम इंटू बी सी. बी डॅश सी डॅशची व्हॅल्यू काय आहे, बी डॅश सी डॅशची व्हॅल्यू काय आहे, इथलं टी कॉस थिटा, इथलं टी कॉस थिटा आणि टी. हे टी कॉस थिटा, टी कॉस थिटा 2 टाइम्स टी कॉस थिटा आणि प्लस टी. सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू 2 टाइम्स टी कॉस थिटा प्लस टी इज इक्वल टू एम टी. काय काय कॅन्सल होतं, टी कॅन्सल होतं. मग ह्याच्यावरून कॉस थिटाची व्हॅल्यू काय आली, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू एम मायनस 1/2 वेअर एम इज एन इंटिजर. एम काय आहे इंटिजर. सिन्स कॉस थिटाची व्हॅल्यू काय कशी असते, लेस दॅन ऑर इक्वल टू 1. ओके, कॉस थिटाची व्हॅल्यूज हे कशा असतात, लेस दॅन इक्वल टू 1. सो द अलाउड व्हॅल्यूज ऑफ एम आर. ही जी कॉस थिटाची व्हॅल्यू आहे लेस दॅन ऑर इक्वल टू 1 केव्हा येईल, जेव्हा एमचे व्हॅल्यूज काय असतील 3 2 1 0 आणि -1. ओके, यांची व्हॅल्यू काय असतील 3 2 1 0 आणि -1. हे असल्यानंतर दीज करस्पॉन्ड टू द अलाउड व्हॅल्यूज ऑफ थिटा ॲज. ओके, हे एमचे व्हॅल्यूज 3 असताना कॉस थिटाची व्हॅल्यू काय येईल मग 360 60 90. 3 2 1 0 असताना कॉस थिटाची व्हॅल्यू करस्पॉन्डिंग कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याला मिळतात. 3 असताना 360, 2 असताना 60, 1 असताना 90, 0 असताना 120 आणि -1 असताना 180. ओके, कारण माहिती आपल्याला कॉस 90ची व्हॅल्यू किती असते 0. हेन्स फ्रॉम इक्वेशन 1, हेन्स फ्रॉम जे की इक्वेशन काय होतं, थिटा इज इक्वल टू 2π/n हे इक्वेशन होतं. हेन्स फ्रॉम इक्वेशन 1 द परमिसिबल व्हॅल्यूज ऑफ एन आर. कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज आहेत एनच्या 1 6 4 3 and 2. Thus we conclude that five-fold rotations is not compatible with lattice translation symmetry. म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असली पाहिजे. आणि ही 1 व्हॅल्यू केव्हा मिळेल, जेव्हा एमचे व्हॅल्यूज ह्या असतील. मग ह्या एमचे व्हॅल्यू असल्यानंतर कॉस थिटाची व्हॅल्यू काय येईल. ओके, इथं वरी मी सोडून दाखवलेलं आहे एमची व्हॅल्यू फर्स्टपासून बघायचं. एमची व्हॅल्यू 3 असताना, एमची व्हॅल्यू काय 3 असताना 3 - 1 किती असतं, 3 - 1 2, 2/2 1. ठीक आहे, म्हणजे एमची व्हॅल्यू 3 असताना कॉस थिटाची व्हॅल्यू काय आली 1.
मग कॉस 0 काय असतं 1. कॉस 0ची व्हॅल्यू काय असते 1. ओके ठीक आहे. सेकंड एमची व्हॅल्यू काय 2 असताना 2 ठेवा. 2 - 1/2 2 - 1/2 1/2. मग कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू काय असते 1/2 म्हणून इथे 60 डिग्री लिहिली आहे. 2ला किती 60 डिग्री 1. एमची व्हॅल्यू 1 ठेवा. 1 - 1 एमची व्हॅल्यू 1 ठेवा. 1 - 1 0. 1 - 1 0 0/2 0. सो कॉस 90ची काय असते 0 म्हणून एमची व्हॅल्यू 1 असताना थिटाची डिग्री किती आली 90 डिग्री. ओके नेक्स्ट 0 एमची व्हॅल्यू 0 ठेवा. 0 - 1/2 म्हणजे -1/2 0 - 1/2 म्हणजे -1/2. सो कॉस 120 डिग्रीची व्हॅल्यू काय असते -1/2 असते. ओके झालं. नेक्स्ट -1 ठेवा एमची व्हॅल्यू. -1 - 1 -2/2 -2/2. ओके -2/2 म्हणजे 2 टू गेट कॅन्सल -1. मग कॉस 180ची व्हॅल्यू काय असते -1. 180 डिग्रीची व्हॅल्यू -1. ठीक आहे. अशा प्रकारे मग आपल्याला 5च व्हॅल्यू मिळतात ज्या की कॉस थीटाच्या व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू 1 अशा असतील. त्याच्यासाठी एमच्या व्हॅल्यू आपल्याला 5च मिळतात ज्या आहे. म्हणून द अलाउड व्हॅल्यूज ऑफ एन आर 1 6 4 3 and 2 याच आहेत 5 नाही. Thus we conclude that 5-fold rotation is not compatible with lattice translated symmetry. Similarly, other rotations such as 7-fold rotation are also not possible. 7-fold पण possible नाही. Okay. Figure C gives the example of non-existence of 5-fold symmetry. हे जे आहे फिगर C इथे काही एम्प्टी स्पेस राहतात त्याच्यामुळं हे 5-fold जी रोटेशन सिमेट्री आहे ती पॉसिबल नाही. हे याचं थोडक्यात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे. असं फिगर काढून तुम्ही हे फिगरवरून तुम्ही एक्सप्लेन करू शकता की 5-fold रोटेशन का नाही. ओके कन्सिडर लॅटिस काय रो ऑफ लॅटिस पॉईंट ABCD हां बी आणि सीला आहेत काय रोटेशन्स व्हायला परपेंडिक्युलर टू द प्लेन. मग ते काय लॅटिस पॉईंट द्यायला B' आणि C'. मग हे डिस्टन्स कसं असलं पाहिजे B' C' सम इंटिग्रल मल्टिपल ऑफ BC. हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स लक्षात ठेवायचं. B' C' इक्वल टू M इंटू BC. मग B' C' डिस्टन्स किती आहे हे काढायचं. T cos θ T cos θ प्लस T. इकडे ही व्हॅल्यू ही जे आहे अँगल थिटा हे T असल्यानंतर ही डिस्टन्स किती येईल T cos θ इथला अँगल T cos θ इथला अँगल थिटा आहे. हे डिस्टन्स T आहे. हे डिस्टन्स T. मग ही साईड काय येईल T cos θ. अशा प्रकारे 2T cos θ प्लस T इज इक्वल टू हे रिलेशन लक्षात ठेवा. 2T cos θ प्लस T इज इक्वल टू MT. T गेट कॅन्सल. मग cos θची व्हॅल्यू काय आली M - 1/2. सो cos θची व्हॅल्यू जी असते ॲब्सोल्यूट ती लेस दॅन इक्वल टू 1 असते. मग हे 1 व्हॅल्यू येण्यासाठी एमच्या पॉसिबल व्हॅल्यूज काय आहेत 3 2 1 0 आणि -1. याच्यावरून करस्पॉन्डिंग आपण हे काढलेलं आहे थिटाचे व्हॅल्यूज. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 5-fold रोटेशन हे अलाउड नाही हे सांगू शकतो. ओके नेक्स्ट सिमेट्री इथे दाखवलेलं आहे ते 5-fold रोटेशन्स इन नॉन एक्झिस्टन्स ऑफ 5. ही मागची फिगर होती ती इथे व्यवस्थित काढलेली. इथं काही एम्प्टी स्पेस राहतात असं म्हणजे पूर्ण भरीव क्रिस्टल तयार होत नाही तर काही एम्प्टी स्पेस राहतात म्हणून 5-fold रोटेशन्स आर नॉट अलाउड. नेक्स्ट आहे रिफ्लेक्शन. रोटेशन बघितलं आपण कुठलं बघितलं ट्रान्सलेशन रोटेशन आणि नेक्स्ट आहे रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हणजे काय व्हॉट इज रिफ्लेक्शन. आपण आरशात बघतो आरशामध्ये जी फिगर दिसते आपला चेहरा ते म्हणजे काय रिफ्लेक्शन असतं आपल्या चेहऱ्याचं. ओके सो व्हॉट इज रिफ्लेक्शन. अ लॅटिस इज सेड टू बी पॉजेसेस रिफ्लेक्शन सिमेट्री. एखादा लॅटिस रिफ्लेक्शन सिमेट्री पॉजेस करतो किंवा इफ देर एक्झिस्ट अ प्लेन ऑर लाईन इन 2 डायमेन्शन. जिथे काय असेल इफ देर एक्झिस्ट अ प्लेन कशामध्ये 2 डायमेन्शनमध्ये. इफ देर एक्झिस्ट अ प्लेन or line in 2 dimension such that
into which divides it into two identical halls which are mirror image of each other. समजा हा प्लेन आहे, प्लेनमध्ये काय लाईन, देअर एक्झिस्ट अ लाईन which divide into two identical halls. ही लाईन काय करते, याचे दोन पार्ट करते. There exists a line which divide into two identical halls and which are mirror image of each other. दोन्ही काय असतील, ह्या एकमेकांच्या मिरर इमेजेस असतील. ओके, समजलं. रिफ्लेक्शन सिमेट्री म्हणजे काय, देअर एक्झिस्ट अ लाईन. ओके, 2 डायमेन्शनमध्ये लाईन आणि 3 डायमेन्शनमध्ये प्लेन असतो. ओके, देअर एक्झिस्ट अ लाईन इन 2 डायमेन्शन विच डिवाइड्स इट इंटू, काय करते ही लाईन, हिला 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करते अँड विच आर मिरर इमेजेस ऑफ ईच अदर. अशा सच्ची सिमेट्रीला काय म्हणायचं, रिफ्लेक्शन सिमेट्री. Okay, so a lattice is said to be if there exists a plane or a line in 2 dimension in the lattice which divide it into, काय डिवाइड करते, 2 identical म्हणजे एकसारखे, 2 identical halls which are mirror image of each other. Such a plane, अशा ही जी लाईन आहे, such a plane or line is represented by M. लाईनला कसं रिप्रेझेंट करायचं, बाय लेटर M. The reflection symmetry of notched wheel is shown in figure. इथं फिगरमध्ये दाखवलेलं आहे. बघा फिगर कशी ती, हे अशा प्रकारची फिगर, नॉच्ड व्हीलची ही फिगर दाखवलेली आहे. देअर एक्झिस्ट अ प्लेन ऑर लाईन विच डिवाइड इंटू 2 आयडेंटिकल हॉल्स. हे 1 M म्हणजे M काय डिनोट करत असते, त्याची लाईनचं सिमेट्री. M denotes line. There exists line which such a plane or line is represented by letter M. Okay, the reflection is shown in figure. Considering the combination of reflection with allowed rotation, म्हणजे रिफ्लेक्शन ही आणि रोटेशन ही याचं कॉम्बिनेशन जर पाहिलं आपण, कशाचं, रिफ्लेक्शन आणि रोटेशन, वी नोट दॅट each allowed rotation axis can be associated with 2 possibilities. each allowed जे रोटेशन आहे त्याला 2 पॉसिबिलिटीज आहेत. one is associated with, one is rotation with reflection and other is rotation without reflection. 2 पॉसिबिलिटी कुठल्या कुठल्या, रोटेशन विथ रिफ्लेक्शन म्हणजे रोटेशन आणि रिफ्लेक्शन दोन्ही, and rotation without reflection. Since there are 5 allowed rotations, आपण बघितलेलं आहे किती allowed रोटेशन आहेत, 5. यांच्या व्हॅल्यूज काय काय आहेत, 1 2 3 4 and 6. There are 5 allowed rotations axis. The possible number of such combination is 10. म्हणजेच रोटेशन विथ रिफ्लेक्शनचे 5 आणि रोटेशन विदाउट रिफ्लेक्शनचे 5, असे एकूण किती झाले मग 10. कसे ते आपण फिगरमध्ये बघणार आहोत, लक्षात ठेवा. 1 is with rotation with reflection and second is rotation without reflection. रोटेशन विथ रिफ्लेक्शनचे 5, रोटेशन विदाउट रिफ्लेक्शनचे 5, असे एकूण किती आहेत मग. So allowed rotation, possible number of such combination is 10. These are कुठले कुठले, these are 1. ओके, यांची व्हॅल्यू 1 असतं. 1 M. M म्हणजे काय, ते प्लेन किंवा लाईन जी 2 आयडेंटिकल हॉलमध्ये त्याला डिवाइड करते. 2 mm, 3 M, 4 mm. MM म्हणजे काय, 2 लाईन असतील जे की त्याला डिवाइड, त्याला 2 हॉल, हे 1 M झालं जे ह्याला 2 भागामध्ये डिवाइड करते. अजून 1 M म्हणजे असं 1 M. ओके, असे 2 लाईन का नाही, इथे 1 M आणि हे 1 M, जे की याला 2 पार्ट्समध्ये डिवाइड करते, 2 आयडेंटिकल फॉर्म. ही 1 लाईन आणि ही 1 लाईन म्हणजे M. हे झालं 4 M. ओके, हे 1 लाईन आणि हे 1 लाईन, जे याचा आपण ह्याला 4 फोल्ड केलं का नाही, महिला काय म्हणतो 4 MM म्हटल्यासारखे 4 MM, 6 MM, याचे पण 2 लाईन असतील. ओके, M काय लाईन इंडिकेट करते. where the number represents the type of rotation axis. नंबर काय रिप्रेझेंट करते, टाईप ऑफ. 1 असले की 1 फोल्ड, 2 असले की 2 फोल्ड, 3 असलं की 3 फोल्ड. आपण बघितलं रोटेशन्समध्ये 1 फोल्ड, 2 फोल्ड, 3 फोल्ड, 4 फोल्ड आणि 6 फोल्ड. 6 फोल्ड म्हणजे 60 डिग्री. द फर्स्ट M रिप्रेझेंट अ प्लेन. फर्स्ट काय रिप्रेझेंट करतो, प्लेन और लाईन.
पॅरलल टू द रोटेशन ॲक्सिस, जे की पॅरल असतात त्याच्यावर रोटेशन ॲक्सिस. अँड द सेकंड एम रिफर्स टू द अनदर प्लेन और परपेंडिकुलर टू द रोटेशन ॲक्सिस. एक पॅरलल लाईन आणि एक परपेंडिकुलर लाईन. दिस 10 ग्रुप ऑफ सिमेट्री ऑपरेशन्स आर शोन बिलो. हे 10 ग्रुप्स अशा प्रकारे दाखवायला. तुम्ही जमलं तर एक्झाममध्ये 10 फिगर काढण्यासाठी वेळ नसेल तुम्हाला, 1-2 काढलं तरी चालते, किंवा स्पेसिफिक ह्याच्यावरती क्वेश्चन असेल तर 10 काढावं लागेल तुम्हाला. एक्सप्लेन रोटेशन सिमेट्री जर म्हणलं तर हे सगळे काढावं लागतील. आणि जर ब्रॉड क्वेश्चन विचारलं एक्सप्लेन सिमेट्री ऑपरेशन्स, तर एखादी जरी काढलं, एखाद दुसरी तरी फिगर ठीक आहे, चालते. ओके. तर 10, 5 कुठल्या 1 2 3 4 5 हे जे आहे रोटेशन विदाउट रिफ्लेक्शन, आणि एम आला की रोटेशन विथ रिफ्लेक्शन, अशा प्रकारचं. हे याचं फक्त रोटेशन 1 फुल रोटेशन 1 एम एक आहे. तुला एक एम लाईन आहे जी की याला 2 ह्याच्यामध्ये डिवाईड करते. इथून जर लाईन वळली आपण तर 2 आयडेंटिकल हॉल्स तयार होतात. हे 2 फक्त 2 म्हणजे 2 एम एम म्हणजे इथे 2 लाईन आहेत. इथे एक लाईन, अशी एक लाईन एम एम. ओके. 3 अशा प्रकारे 3 एम हे असे फोल्ड केल्यानंतर ह्याचे 2 ह्याच्यामध्ये डिवाईड करू. 4 असे 4 एम एम अशा प्रकारे. 60 डिग्री रोटेशनचं 6 एम एम अशी. ठीक आहे. ह्याची 1-2 वेळेस तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल स्क्वेअर फिगरची, तेव्हा तुम्हाला व्यवस्थित काढता येते. ठीक आहे. अशा प्रकारचे रोटेशन रिफ्लेक्शन सिमेट्री आहे. देअर एक्झिस्ट प्लेन और लाईन विच डिवाइड इट इंटू 2 आयडेंटिकल हॉल्स. Okay, so this is figure 2-dimensional point group consisting of rotation and reflection symmetry operation using notched wheel. Notched wheel म्हणजे इथं असं कोरीकॉम केलेलं व्हील. ठीक आहे. अशा प्रकारे हे रिफ्लेक्शन म्हणजे काय, तिथे एखादी लाईन असेल किंवा प्लेन असेल, देअर एक्झिस्ट प्लेन और लाइन इन 2 डायमेंशन इन द लॅटिस, जी काय करत असते विच डिवाइडेड इंटू 2 आयडेंटिकल 2 एकसारख्या हॉल्स म्हणजे पार्ट, हाफ पार्ट हॉल्स विच आर मिरर इमेज ऑफ इच अदर, जे काय असतील एकमेकांच्या मिरर इमेज असतील. ठीक आहे. अशाला काय म्हणायचं, रिफ्लेक्शन सिमेट्री. ठीक आहे. तर एकूण किती रिफ्लेक्शन्स आहेत 2 डायमेन्शनमध्ये 10 हे दाखवायला 4 फोल्ड. हे किती रिफ्लेक्शन सिमेट्री आहे 10. लक्षात ठेवा. पुढे महत्त्वाचा आहे पॉईंट हा, 10 सिमेट्री ऑपरेशन्स असतात रिफ्लेक्शन सिमेट्री. रिफ्लेक्शनमध्ये 10 आपल्याला ओके. नेक्स्ट आहे इन्व्हर्जन. लास्ट इन्व्हर्जन म्हणजे काय, इन्व्हर्जन सिमेट्री रिफ्लेक्शन थ्रू अ पॉईंट. रिफ्लेक्शन थ्रू पॉईंट म्हणजेच काय आहे कॉल्ड इन्व्हर्जन. हे 3 डायमेन्शनलाच ॲप्लिकेबल आहे. इन्व्हर्जन पॉईंट ऑफ व्ह्यू ॲप्लिकेबल टू 3 डायमेन्शन लॅटिसेस ओनली. फक्त 3 डायमेन्शनला ॲप्लिकेबल आहे. ओके. रिफ्लेक्शन थ्रू पॉईंट कॉल्ड इन्व्हर्जन. इन्व्हर्जनच काय उलटं म्हणल्यासारखं, उलटं इन्व्हर्जन उलटं. इन्व्हर्जन पॉईंट विच इज ॲप्लिकेबल टू 3 डायमेन्शन लॅटिस ओनली. हे फक्त 3 डायमेन्शनलाच ॲप्लिकेबल आहे. This symmetry element implies that each point located at R, बघा each point located at R हा 3 डायमेन्शन क्यूब दाखवलेला आहे. each point located at R has a point minus R. बरोबर आहे का, प्रत्येक याला आरला मायनस आर, ह्या आरला मायनस आर. अशा प्रकारे ह्या पॉईंटचा इन्व्हर्जन कुठे मिळतो, इथं. ह्या पॉईंटचा इन्व्हर्जन इथं, म्हणजे हा जो आहे तो इन्व्हर्जन सेंटर. ह्या सेंटरमधून आपल्याला या पॉईंटचं इकडे इन्व्हर्जन मिळतं, ह्या पॉईंटचं इकडं. ओके. This symmetry elements imply that each point located at R relative to a lattice point has an identical point located to minus R. Each R ला काय आहे, identical point located to minus R. It is the same. In other words, it means that the lattice possesses a center of inversion. इथं आहे, याला आपल्याला सेंटर ऑफ इन्व्हर्जन डिनोटेड बाय 1 बार. 1 बार असेल तर काय त्याला सेंटर ऑफ इन्व्हर्जन असेल. लेट f of x y is any function of Cartesian coordinate, then the inversion I through the origin is, that is f of x y z. याचं इन्व्हर्जन काय असेल, f of minus x, f of minus y,
f of minus z. That is f of then the origin is said to be center of symmetry. मग त्या अशा ओरिजिनला काय म्हणायचं? सेंटर ऑफ सिमेट्री. जिथं सेंटर ऑफ इन्व्हर्जन आहे त्याला काय म्हणायचं? सेंटर ऑफ सिमेट्री. ठीक आहे. अशा प्रकारे आपण पाच सिमेट्री ऑपरेशन्स भेटले. कुठले कुठले? ट्रान्सलेशन, रोटेशन, रिफ्लेक्शन आणि इन्व्हर्जन. ट्रान्सलेशन कशामुळे होतं? क्रिस्टलच्या रेग्युलर अरेंजमेंटमुळे. ओके. रोटेशन कशामुळे होतं? अलॉंग द ॲक्सिस रोटेशन्स केल्यामुळे. रिफ्लेक्शन कशामुळे होतं? की इन लॅटिस देअर एक्झिस्ट अ लाईन इन 2D. 2 डायमेन्शनमध्ये लाईन असेल विच डिवाइड, जी लाईन काय करते? विच डिवाइड्स इंटू 2 आयडेंटिकल हॉल्स, जी की 2 आयडेंटिकल हॉलमध्ये डिवाइड करते. विच आर मिरर इमेज ऑफ ईच अदर. त्याला काय म्हणायचं? रिफ्लेक्शन. इन्व्हर्जन म्हणलं की रिफ्लेक्शन थ्रू अ पॉईंट. ओके. ईच पॉईंट करस्पॉन्डिंग टू आर देअर इज अ, प्रत्येकासाठी काय? देअर इज अ पॉईंट ऑफ मायनस आर. प्रत्येक पॉईंटसाठी काय असतो? 3 डायमेन्शनमध्ये. फक्त 3 डायमेन्शनलाच ॲप्लिकेबल आहे. ईच पॉईंट करस्पॉन्डिंग टू आर देअर इज अ पॉईंट मायनस आर डॅश विच आर आयडेंटिकल टू आर. म्हणजे आर सारखंच ह्याचं पण सभोवतालचं इन्व्हायरमेंट असेल. ओके. अशा प्रकारे सिमेट्री ऑपरेशन्स हे बघितलेलं आहे. खूप महत्त्वाचं आहे हे. ओके. आता जे बघितलं आपण पॉईंट ग्रुप्स, हे सॉरी रिफ्लेक्शन सिमेट्री जे 10 आहेत तेच आपल्याला इथं पुढे पॉईंट ग्रुप आणि स्पेस ग्रुपमध्ये त्याचाच वापर केलेला आहे. काय? इन 2 डायमेन्शन स्पेस रोटेशन्स अँड रिफ्लेक्शन्स are the only point operations as described earlier. The combination yields 10 different point groups. कुठले 1m 2m 3m 4m यालाच काय पॉईंट ग्रुप्स असं म्हणलेलं आहे. हे इन डिटेल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. ओके.